Good morning students. Today we are going to see in our English subject the topic name is a visit to a garden. Textbook page number 74. A visit to a garden म्हणजे एका बगीचाला भेट देण्याबद्दलचा हा लेसन आहे आणि तो लेसन आता आपण पाहणार आहोत. मागचे जे लेसन आहे ते तुम्ही नक्कीच घरी बसून रीड केलेले असतील. या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचा मागील आठवड्यामध्ये बराच अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही बरेच मागे आहात. त्यामुळे आज मी एकदम 2-3 टॉपिक तुम्हाला एकदम शिकवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कोणीही डिलीट करायचा नाही. हा व्हिडिओ नीट पाहायचा आहे आणि त्याचा आठवड्याभरात अभ्यास करायचा आहे. हा संपूर्ण आठवड्याभराचा तुमचा अभ्यास आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा व्हिडिओ अजिबात डिलीट करायचा नाही. तुम्ही हळूहळू हा व्हिडिओ पाहायचा आहे की टॉपिक पाहायचा आहे आणि अभ्यास तुमचा पूर्ण करायचा आहे. ओके, चला तर मग आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकचं नाव आहे अ विजिट टू अ गार्डन. म्हणजे विजिट म्हणजे भेट देणे, गार्डनला भेट देण्याचा असा हा लेसन तुम्हाला इथे या ठिकाणी पुस्तकात दिलेला आहे. म्हणजेच काय की आपण एखाद्या ठिकाणाला जेव्हा भेट देतो तेव्हा त्याची माहिती आपण व्यवस्थित लक्षात ठेवत असतो की बाबा कुठे काय आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे, कोणती वस्तू आहे, कोणता स्टॅच्यू आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवत असतो. तर तसाच हा सुद्धा लेसन जो आहे हा त्याबाबतचा आहे ज्यात आपण गार्डनला भेट देणार आहोत. ओके, चला तर मग वाचते मी. नीट लक्षपूर्वक ऐकायचे. प्रत्येक शब्द क वर्ग, ब वर्ग आणि अ वर्ग जे घरी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करायचा आहे. लेट्स रीड. लिसन केअरफुली, रीड विथ मी अँड लर्न. लक्ष देऊन ऐका, माझ्याबरोबर वाचा आणि शिका. चिल्ड्रन ऑफ क्लास 4th B went to a big garden for a picnic. At the gate, they saw a big board. The name of the different parts of the garden were written on the board, one below the other. What a long list, the children said. Where shall we go first? Someone asked. To the lake. Boating, many children said. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा मी पहिला पॅरेग्राफ वाचलेला आहे. आता मी जरासा तुम्हाला अर्थ सांगते. Children of the class 4th B went to a big garden for a picnic. For a picnic म्हणजे पिकनिकसाठी, सहलीसाठी. 4th B 4थी B चे विद्यार्थी एका मोठ्या गार्डनला गेले. चिल्ड्रन ऑफ क्लास 4th B म्हणजे 4थी B चे विद्यार्थी, वर्गाचे विद्यार्थी हे पिकनिक, कुठे त्यांनी पिकनिक काढली तर ते गार्डनला, एका मोठ्या गार्डनमध्ये पिकनिकला गेले होते. ॲट द गेट म्हणजे काय की तो जो मेन दरवाजा त्याचा मुख्य होता तिथेच दे सॉ अ बिग बोर्ड, त्यांनी एक मोठा बोर्ड पाहिला. द नेम्स ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ द गार्डन वेअर रिटन ऑन द बोर्ड. या गार्डनचे डिफरंट पार्ट्स जे वेगवेगळे होते ते त्या बोर्डवर लिहिलेले होते. वन बिलो द अदर, एका खाली एक, बघा असा बोर्ड तिथे लावलेला होता आणि वन बिलो द अदर म्हणजेच एका खाली एक त्या गार्डनमध्ये काय आहे त्या सगळ्यांची नावं तिथे लिहिलेली होती. व्हॉट अ लॉंग लिस्ट, द चिल्ड्रन सेड. किती मोठी लिस्ट आहे अशी ती सर्व मुले म्हणाली. वेअर शॅल वी गो फर्स्ट, समवन आस्क्ड. एकाने विचारले वेअर शॅल वी गो फर्स्ट, आपण कुठे पहिलं जायचं. उत्सुकता असते की नाही मुलांना पिकनिकला गेल्यावर की बाबा हे सगळी एवढी लिस्ट दिली, त्यातल्या कोणत्या ठिकाणी आपण पहिलं जायचं. तेवढ्यात काही मुलं म्हणाली टू द लेक, बोटिंग. काही मुलं म्हणाली आपण तलावावर जाऊया, बोटिंग करायला जाऊया. आता बघा इथे एक मॅप दिलेला आहे त्या गार्डनचा आणि आपल्याला किती ठिकाणं त्या मॅपमध्ये दाखवलेली आहेत. बघा पुढे वाचते हा संपूर्ण पॅरेग्राफ खालीपर्यंत. बट हाऊ डू वी गो देअर? सी देअर्स अ मॅप ऑफ द गार्डन हिअर. वी विल सी द मॅप and find our way to the lake. The teachers took the children to the lake for boat rides. Then they sat under a tree to eat some snacks. There are another big board near the tree.
There was a chart on the board with pictures of trees in it. What does it mean, teacher? The children asked. बघा, मी हा भाग संपूर्ण वाचलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही वाचायचा आहे. जर शब्द कळले नाही तर व्हिडिओ ओपन करायचा आहे पुन्हा आणि त्या शब्दाचा उच्चार मी काय केला आहे तो ऐकून त्याप्रमाणे वाचायचं आणि समजलं नाही तर मला पर्सनली कॉल करायचा आहे. टीचर याचा उच्चार काय आहे, याचा अर्थ काय आहे, मी तुम्हाला केव्हाही सांगायला तयार आहे. आता अर्थ बघूया. आता इथे मुलं काय म्हणाली की आपण लेकवर बोटिंग करायला जाऊया. आता काय म्हणाले, बट हाऊ डू वी गो, बट हाऊ डू वी गो देअर. आपण कसं बरं जायचं तिथे. त्यात एक म्हणाला, सी देअर्स अ मॅप ऑफ द गार्डन हिअर, वी विल सी द मॅप अँड फाइंड अवर वे टू द लेक. काय म्हणतात ते, त्यांना एक तिथे नकाशा दिसला. हा मॅप आहे. आपल्याला मॅप कविता होती ना गेल्या वर्षी, ज्यात नकाशावर आपल्याला उजवीकडे डावीकडे अशा प्रकारे ठिकाणं कशी असतात त्याबाबतची थोडीशी माहिती कवितेद्वारे दिली होती, अशी ही मॅप कविता होती. तर मॅप म्हणजे नकाशा. तर त्यांना तिथे एक मॅप दिसला कोणाला तरी आणि तो म्हणाला, बघा तिथे एक मॅप आहे गार्डन मध्ये, आपण तो मॅप बघूया अँड फाइंड अवर वे टू द लेक. आणि आपण फाइंड वे टू द लेक, तलावाकडे जाणारा रस्ता या मॅप वरून शोधूया. द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राईड्स. बोट राईड करण्यासाठी म्हणजे होडी राईड आपण म्हणतो ना, म्हणजे होडीत बसण्यासाठी टीचर त्या लेककडे मुलांना घेऊन गेली. Then they sat under a tree to eat some snacks. काही थोडासा अल्पोपहार, थोडासा नाश्ता करण्यासाठी पहिल्यांदा ते एका झाडाखाली बसले. There was another big board near the tree. त्या झाडाकडे अजून एक बोर्ड होता. There was a chart on the board with pictures of trees in it. त्याच्यावर झाडांची चित्र काढलेला असा तो चार्ट होता, तो बोर्ड होता. मुलांना प्रश्न पडला. त्यांनी विचारलं, What does it mean, teacher? The children asked. मुलांनी विचारलं. आस्क म्हणजे विचारणे. मुलांनी विचारलं, याचा अर्थ काय हो टीचर. बघा, असा तो बोर्ड होता की ज्याच्यावर झाडं होती वेगवेगळ्या रंगाची आणि काहीतरी बाजूला नावं लिहिली होती. मग ते काय आहे असं मुलांनी आपल्या टीचरना प्रश्न विचारला. आता टीचर काय म्हणतात पाहूया. आता हा पूर्ण भाग आपण वाचूया. इट्स अ पिक्टोग्राम और पिक्टोग्राफ, said the teacher. It gives you information with the help of pictures. The chart tells us how many trees of each type there are in this garden. Now look at the chart carefully and tell me what trees there are in this garden. Mango, neem, jamun, बनियन, पीपल, गुलमोहर, बकुल, जरूल, ताम्हन and rain trees. Very good. Now tell me how many trees of each type there are. The children answered these questions correctly. Can you answer the question with the help of this pictogram? बघा, आता हा संपूर्ण मी परिच्छेद वाचून घेतलेला आहे, भाग वाचून घेतलेला आहे. आता मी एका परिच्छेदाचा अर्थ सांगते. आता मुलांनी इथे विचारलं की हे चित्र कशाचं आहे टीचर. तर टीचर काय म्हणते, इट्स अ पिक्टोग्राम ऑर द पिक्टोग्राफ. याला चित्रालेख असं म्हणतात. हां, चित्राचा आलेख, चित्राद्वारे काढलेला आलेख म्हणजे चित्रालेख असं टीचर म्हणाल्या. इट गिव्स यू इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. याच्यातून तुम्हाला पिक्चरद्वारे इन्फॉर्मेशन मिळते. The chart tells us how many trees of each type there are in the garden. गार्डन मध्ये प्रत्येक प्रकारची किती झाडं आहेत ते या चार्ट वरून समजतं. आपल्याला त्या चार्ट वरूनच समजतं की गार्डन मध्ये किती प्रकारची, कोणत्या प्रकारची किती झाडं आहेत ते. Now look at the chart carefully and tell me what trees there are in this garden. आता टीचर त्यांना म्हणते की तुम्ही त्या चार्टकडे पहा आणि मला सांगा की किती झाडं आहेत ती. आता पुढे ती काय म्हणते, कोणती आणि टेल मी व्हॉट ट्रीज देअर आर इन दिस गार्डन. व्हॉट ट्रीज म्हणजे कोणती झाडं आहेत ती त्यांची नावं सांगा. आता इथे बोर्डवर लिहिलेली आहेत, जी बोर्डवर लिहिलेली आहे तिथे लिहून दिली आहेत मँगो, नीम, जामून, बनियन,
पीपल, गुलमोहर, बकुल, जरूल अँड रेन ट्रीज. ही सगळी नावं दिली ती मुलांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. टीचर म्हणते व्हेरी गुड. नाउ टेल मी हाऊ मेनी ट्रीज ऑफ ईच टाईप देअर आर. आता तुम्ही कोणती झाडं आहेत ते सांगितलं, पण प्रत्येक प्रकारातली किती झाडं आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्या वर्गातल्या काही मुलांनीच बरोबर दिलं तर काहींनी थोडंसं चुकीचं दिलं. कारण इथे खाली लिहिलंय 1 पिक्चर इज इक्वल टू 3 ट्रीज. हे वाचणं गरजेचं आहे. या चित्रामध्ये एक पिक्चर म्हणजे एक झाड नाही पकडायचं, तर एक पिक्चर म्हणजे 3 झाडं, 3 झाडांबरोबर पकडायचं. म्हणजे मँगोची ट्रीज किती आहेत. हाऊ मेनी मँगो ट्रीज इन द गार्डन. देअर आर 3 × 3 9. ओके, 3 3 3 9 ट्रीज आर मँगो ट्रीज आर इन द गार्डन. नीम ट्रीज किती होणार 9, कारण एक ट्री म्हणजे 3 ट्री आहे. एक 1 पिक्चर इज इक्वल टू 3 ट्री आहे. जामुनचे किती ट्री होणार 9. बनियनचे किती ट्री होणार 3. पीपलचे ट्री किती होणार 2च आहे तिथे, म्हणजे 3 आणि 3 6 होणार. गुलमोहरचे ट्री किती होणार 3 4 जा 12. बकुलचे ट्री किती होणार 3 2 जा 6. जरूलचे ट्री किती होणार 3 5 जा 15. आणि रेन ट्री किती होणार. रेन ट्री होणार 3 4 जा 12. बरोबर की नाही. अशी उत्तरं सांगण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून टीचरची होती आणि त्या मुलांनी उत्तरं बरोबर सांगितली. म्हणून टीचर काय म्हणते, द चिल्ड्रन आन्सर्ड दिस क्वेश्चन करेक्टली. मुलांनी प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली. कॅन यू आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ दिस पिक्टोग्राम. तुम्ही सुद्धा या पिक्टोग्रामच्या मदतीने या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल का. तर तुम्हाला ती देता आली पाहिजेत. आता मी ही सगळी उत्तरं तुम्हाला सांगितली, बरोबर की नाही. त्यामुळे नेहमी पिक्टोग्रामच्या खाली जे त्याचा रेशो दिलेला असतो, रेशो म्हणजे प्रमाण दिलेलं असतं. एक झाड म्हणजे किती झाडं मोजायची. कधी कधी एक झाड म्हणजे 5 झाडं मोजा असं सांगितलेलं असतं. एक पिक्चर इज इक्वल टू 2 ट्रीज असं म्हटलेलं असतं. मग ते नीट वाचायचं आणि त्याप्रमाणे किती किती झाडं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत ती तुम्हाला पिक्टोग्रामच्या मदतीने सांगता आली पाहिजेत. ओके, मग असा हा संपूर्ण लेसन जो आहे, हा संपूर्ण लेसन गार्डन बद्दल माहिती देणारा आहे. किंवा गार्डन मधलं मॅप कशा प्रकारे ओळखायचं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यासाठी हा तुम्हाला लेसन दिलेला आहे. ओके, पुढे तुम्हाला इथे दिलेला आहे. याची जी काही न्यू वर्ड्स आहेत त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवेन. तो तुम्ही लिहून काढायचा आहे वहीमध्ये आणि हा लेसन 5 वेळा मोठ्याने वाचायचा आहे. आता याच्या खाली जे लेसन दिलेत की क्वेश्चन दिलेत. नाउ ॲज अ क्लास ॲक्टिव्हिटी प्रिपेअर द फॉलोइंग टू गिव्ह इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर स्कूल. एनी लिस्ट, पुट युअर लिस्ट इन अल्फाबेटिकली ऑर्डर. एनी मॅप, एनी पिक्टोग्राम. हा तुम्हाला काढायचा आहे, पण ठीक आहे तुम्ही हे सध्या काढू नका. मी त्याचा उपक्रम तुम्हाला पाठवून देईन नंतर आणि मग तुम्ही तो तयार करायचा आहे. ओके, फक्त सध्या हा लेसन रीड करा. रीडिंगसाठी घ्या, पूर्ण मोठ्याने वाचा आणि मी तुम्हाला हे देते, लिहून पाठवून देते. ते वाचायचं आहे. ठीक आहे. आता पुढे आहे ती आहे रिडल्स कविता. ती कविता आता आपण बघणार आहोत. पेज नंबर आहे 76. पोएम नेम इज रिडल्स. आता ही कविता पाठ करायची नाहीये तर रीडच करायची आहे, कारण रिडल्स म्हणजे कोडी. रिडल्स म्हणजे कोड्या. आपण एखाद्याला कोडं कसं विचारतो त्याप्रमाणे हे कोडं आहे. हे कोडं तुम्हाला काय करायचं आहे तर वाचून सोडवण्याचा, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर चला तर मग आपण ही कविता वाचूया. थोडीशी सोपी आहे, तशीच थोडीशी कठीण पण आहे. म्हणजे समजण्यासाठी थोडी कठीण आहेत शब्द थोडे, पण तुम्ही समजून घ्यायचे. बघा, लिसन केअरफुली, रीड अँड सिंग विथ मी. लक्षपूर्वक ऐका, वाचा आणि माझ्याबरोबर चालीवर म्हणा. बघा, आधी मी ही कविता पूर्ण वाचणार आहे, मग त्यानंतर आपण त्याला चाल लावूया. नेव्हर डार्कनेस डू आय सी
not even a shadowy place, but you can see me all day. Though हा दो आहे हा शब्द. Though I might burn your face. त्याचं उत्तर दिले द सन. नंतर सांगते मी तुम्हाला. ओके. To cross the water I am the way. For water I am above. I touch it not, and truth to say, I neither swim nor move. Who am I? A bridge. My feet stay warm, but my head is cold. No one can move me. I am just too old. Who am I? A mountain. बघा इथे 3 कोडी दिलेली आहेत आपल्याला. म्हणजेच काय तर त्या कोड्यांमध्ये त्या वस्तूचं, त्या ठिकाणाचं किंवा त्या घटकाचं वर्णन केलेलं असतं. उदाहरणार्थ इथे जी उत्तरं दिली आहे, सन आहे, ब्रिज आहे, माउंटन आहे, त्याचं हे वर्णन आहे. त्या वर्णनावरून आपण तो कोण आहे हे ओळखायचं असतं. बरोबर की नाही? I have a one trunk. I have a 2 big ears. I am very big. Who am I? हे सोपं कोड आहे, तुम्हाला सहज कळेल. ट्रंक कोणाला असते, बिग इयर्स कोणाला असतात, कोण बिग असतो? हु एम आय? आय एम एलिफंट. म्हणजेच मी हत्ती आहे. हत्तीचं हे वर्णन करणारं कोड आहे. तसंच ही जी 3 कोडी आहेत, ह्या कोड्यांमध्ये त्या उत्तराचं वर्णन आहे. त्या वर्णनावरून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. आता अर्थ बघूया. नेव्हर डार्कनेस डू आय सी. मी कधीही अंधार पाहिलेला नाही. नेव्हर म्हणजे नाही. नॉट इवन अ शॅडोई प्लेस. मी सावलीची जागा सुद्धा पाहिलेली नाही. बट यू कॅन सी मी ऑल डे. पण तुम्ही मला दिवसभर पाहू शकता. दो म्हणजे जरी. आय माइट बर्न युअर फेस. जरी मी तुमचा चेहऱ्याची जळजळ करत असेल, आग करत, तरी पण मी तो आग करणारा असा मी आहे. मी कोण आहे? तर सूर्य आहे. आता सूर्य बघा, सूर्य कधी अंधार पाहतो का? नाही, कारण तो उजेडातच असतो. त्याच्यात तोच उजेड देतो आपल्याला, तोच प्रकाश देतो. त्यामुळे त्याचा अंधाराशी काहीच संबंध नाही येत ना, सावलीशी संबंध येत. पण आणि तो तुम्हाला दिवसभर अगदी दिसतो. बरोबर की नाही? अगदी संध्याकाळपर्यंत दिसतो, तुमच्या सोबत असतो. आणि तो म्हणतो जरी मी तुमच्या चेहऱ्याची जळजळ किंवा तुमच्या चेहऱ्याला बर्न करत असेल, चटके देतो मी, तर मी कोण आहे? मी सूर्य आहे. दुसरं काय? टू क्रॉस द वॉटर आय एम द वे. क्रॉस म्हणजे ओलांडणे. पाणी ओलांडण्यासाठी मी एक रस्ता आहे. फॉर वॉटर आय एम अबाव. पाण्याच्या नेहमी मी वर असतो. आय टच इट नॉट अँड ट्रूथ टू से. मी त्याला पाण्याला कधी टच करत नाही. आणि आय एम नायदर स्विम नॉर मूव. आणि हे खरं आहे की मी पोहूही शकत नाही आणि मी हलूही शकत नाही. मी कोण आहे मग? मी आहे ब्रिज, म्हणजे जो पूल असतो. बघा, नदीवरचा जो पूल असतो तो पाण्याला कधी टच करतो का? नाही. नाहीतर मग तो आपण पाण्यातच बुडू, पाण्यावरच जावं लागेल आपल्याला. त्यामुळे नदी क्रॉस करण्यासाठी जो रस्ता म्हणून असतो तो म्हणजे ब्रिज. आणि तो नेहमी पाण्याच्या वरच असतो. तो पाण्याला कधी टच करत नाही आणि तो पाण्यात कधी पोहत नाही आणि एका जागेवर हलत सुद्धा नाही. जर तो पाण्यात पोहला आणि जर हलला तर आपणच पाण्यात बुडून जाऊ. बरोबर की नाही? म्हणजेच ब्रिजचं काय वैशिष्ट्य आहे की तो पाण्याच्या वर असतो. सर्वांना पाणी क्रॉस करण्यासाठी रस्ता म्हणून उपयोगी पडतो. आता पुढे काय दिलंय? माय फीट स्टे वॉर्म. माझे पाय नेहमी गरम उबदार असतात. बट माय हेड इज कोल्ड. पण माझं डोकं थंड असतं. नो वन कॅन मूव मी. कोणी मला हलवू शकत नाही. आय एम जस्ट टू ओल्ड. मी खूपच वृद्ध आहे, म्हातारा आहे. मी कोण? तर माउंटन. माउंटन म्हणजे पर्वत. बरोबर की नाही? पर्वतावर तुम्ही गेलात किंवा उंच डोंगरावर जर गेलात तर त्याच्या पायथ्याशी गेलात तर आपल्याला उबदार वाटतं, गरम वाटतं. पण जसजसे आपण त्या डोंगरावर चढत त्याच्या टोकावर जाऊ तर तिथे थंड हवा असते. म्हणून तो म्हणतो माझे पाय उबदार असतात आणि माझं डोकं थंड असतं. नो वन कॅन मूव मी. कोणी मला हलवू शकत नाही. आय एम जस्ट टू ओल्ड. मी फार जुना आहे, खूप म्हातारा आहे. आता तुम्ही बघत असाल गावी जाताना खूप उंचच्या उंच डोंगर जसेच्या तसे उभे आहेत. अगदी आपल्या आजी आजोबा पणजोबांच्या जुन्या काळापासून. त्यामुळे ते म्हणतात, तो म्हणतो आय एम जस्ट टू ओल्ड.
मी खूपच जुना म्हातारा असा, ओल्ड म्हटल्यावर म्हातारा आहे. ओके, अशी ही कविता आहे. बघा आता मी याची थोडीशी चाल लावते. नेवर डार्कनेस डू आय सी, नॉट इवन अ शॅडोई प्लेस, बट यू कॅन सी मी ऑल डे, दो आय माइट बर्न युअर फेस. To cross the water I am the way, for water I am above. I touch it not, and truth to say, I neither swim nor move. My feet stay warm, but my head is cold. No one can move me. I am just too old. तुम्हाला जशी आवडेल तशी चालीमध्ये तुम्हाला सहज पाठ होईल. आता ही कविता पाठ करू नका, ही रीड करा. आता आपल्याला इथे काय दिलंय, प्रिपेअर ॲट लीस्ट 3 रिडल्स दॅट एंड विथ हू एम आय अँड 3 मोर दॅट एंड विथ व्हॉट इज इट. म्हणजे ज्या कोड्यांचं शेवट हू एम आय ने होईल आणि व्हॉट इज इट ने होईल असे कोडे तयार करा. आता त्यांनी इथे दिलंय, माय नेम बिगिन्स विथ सी, एंड्स विथ आर, मेनी टाइम्स देअर इज अ माऊस विथ मी, हू एम आय. माझी सुरुवात सी ने होते, माझा शेवट कशाने होतो, आर ने होतो. मेनी टाइम्स देयर इज अ माऊस विथ मी, माझ्या बरोबर नेहमी माऊस असतो. आता माऊस म्हणजे उंदीर, पण त्यांनी माऊस म्हटले, माझ्यावर असतो हू एम आय. तर याचं उत्तर आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचं पहिलं नावाचं अक्षर सी येतं, शेवटचं अक्षर आर असतं आणि कॉम्प्युटर बरोबर सोबत नेहमी कोण असतो, माऊस असतो. बरोबर की नाही, म्हणून त्यांनी दिले. पण शेवटला काय विचारलंय, हू एम आय. हू म्हणजे कोण, मी कोण आहे. आता हे बघा रीडर बनवलंय. इट हॅज अ 4 legs, त्याला 4 पाय असतात. वी सी इट इन द क्लासरूम, तो आपल्याला क्लासरूम मध्ये पाहायला मिळतो. वी पुट थिंग्स ऑन इट, आपण त्याच्यावर वस्तू ठेवतो. व्हॉट इज इट, काय बरे आहे हे, ओळखा बरं. 4 पाय कोणाला असतात, तो क्लासरूम मध्ये असतो, त्याच्यावर आपण वस्तू ठेवतो. बरोबर, टेबलवर ठेवतो की आपण वस्तू. तर अशा प्रकारे आपल्याला रीडर्स बनवायला सांगितलेले आहेत. ते मी तुम्हाला पाठवेन, त्याचाही फोटो दुपारी पाठवेन. ठीक आहे, तर पुढचा भाग बघूया आता. ठीक आहे, आज आपण एवढंच बघूया कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय. तर हे 2 टॉपिक जे आजचे झालेले आहेत ते रीड करायचे, ही कविता रीड करायची आणि जो लेखी भाग पाठवते तो तोपर्यंत लिहून काढा. दुपारनंतर त्याचे प्रश्न जे काही असतील त्याचा मी फोटो पाठवेन. ठीक आहे, दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू, टेक केअर.